चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण बघूया सोडवलेली उदाहरण. सोडवलेली उदाहरणामध्ये पहिला उदाहरण आहे. यामध्ये दिलेली आहे रेख ए आणि लंब रेख बी सी, तसेच रेख डी एफ लंब रेषा बी सी आणि ए 4 डी एफ 6 अशा आपल्याला दोन माप दिला आहे रेषेचे. आणि खाली सांगितलेले आहे त्रिकोण ए बी सी भागिले त्रिकोण डी बी सी या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. तर सर्वात आधी आपण बघूया यामध्ये काय दिलेलं आहे. यामध्ये जेव्हा ही लंब असते तर लंबचा पुढे जो रेख असतो त्याला आपण काय म्हणतो, उंची. आणि लंबानंतर जी रेषा असते, रेख असतो, त्याला आपण म्हणतो पाया. ठीक आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो बी सी हा काय आहे, तर पाया कसा आहे, सारखा आहे. दोन त्रिकोणाच्या पाया सारखा असला तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तराचे सूत्र काय असते ते आपण बघूया. तर चला तर मग आपण बघूया त्रिकोण ए बी सी भागिला त्रिकोण डी बी सी बरोबर H1 भागिला H2 म्हणजे काय, तर उंची भागिला उंची. हे लक्षात ठेवा नेहमी विद्यार्थ्यांना की जेव्हा पाया सारखा असेल, उंची सारखी असेल तर उंचीला सोडून द्यायचं आणि पाया सारखा असेल तर पायाला सोडून द्यायचं. यामध्ये आपल्याला बघा बी सी भागिला बी सी आहे, तर ते आपण सोडून देऊ. आता आपण काय घेऊ, उंची भागिला उंची. तर यामध्ये पहिल्या त्रिकोणाची उंची किती दिलेली आहे, ए उंची म्हणजे काय, यामध्ये बघा उंची आपल्याला ए दिलेली आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची आपल्याला डी एफ दिलेली आहे. तर आता आपण याचे काय करणार आहोत, तर आता आपण याचे माप लिहिणार. माप काय आहे, एचे 4 आणि 6. इथे आपण लिहू 4 आणि 6. आता बघा दोन किमती आपल्याला ठेवल्या आहे या सूत्रामध्ये. आता या आपण दोन संख्याला कोणत्या संख्येने भाग जाते तो बघू. 2च्या संख्येने भाग जातो दोन्ही संख्येला, बेदुने 4 आणि बेदरी 6. आता आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 2/3. हे काय मिळालेलं आहे, आपल्याला प्रमाण मिळालेलं आहे. परंतु आपल्याला काय करायचं आहे, उत्तर खाली आपण उत्तर लिहूया आणि गुणोत्तर म्हणून लिहिलं. तर त्याच्यानंतर काय 2 3 आणि 3. हे 2 3 म्हणजे काय, तर 2/3. या अशा प्रकारे आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढलेले आहे. जेव्हा पाया समान असेल तेव्हा त्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरलं आहे, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी बी सी असे जेव्हा दोन त्रिकोणाचे दिलेले असेल आणि पाया सारखा दिला असेल तर कोणतं सूत्र लागते, H1 भागिला H2 म्हणजे उंची भागिला उंची. का, कारण आपण पाया सारखा आहे म्हणून आपण त्याला पायाला सोडून दिलेले आहे.